तर जळगावच्या धरण गावातील श्रीराम मंदिरामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं रामरक्षा महाआरती केली। अयोध्येतील मंदिरामध्ये झालेल्या चोरीच्या निषेधार्थ ठाकरेंच्या शिवसेनेनं हे आंदोलन केलं। घोटाळ्यामध्ये सहभागी दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी यावेळेला करण्यात आली। तर मुंबईतील गिरगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून रामरक्षा आंदोलन करण्यात आलं। खासदार अरविंद सावंतांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं। आता बातमी आहे परभणीमधून। परभणीच्या कृषी विद्यापीठामध्ये कुलगुरूंच्या दालनाबाहेर कंत्राटी कामगारांनी ठिय्या आंदोलन केलं। कामगारांनी वेतनवाढ करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले। जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत कार्यालयाबाहेर उपोषणाचा इशारा आंदोलकांनी दिला। त्याचा विमा सुद्धा आहे का? नाही। या औलादीला लाख लाख रुपये पगार आहे। तर गडचिरोलीच्या आलापल्ली सिरोच्या राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांना 4 महिन्यांसाठी वाहतूक बंद ठेवण्यात आली। 2 तालुक्यातील भाजीपाला आणि किराणा सामान विक्रेत्यांना त्यामुळे अडचण जी आहे ती निर्माण झालेली आहे। तर पालखी सोहळ्यादरम्यान जेजुरी येथे ट्रक अपघात मृत झालेल्या सांगली जिल्ह्यातल्या महिला वारकऱ्यांच्या कुटुंबियांची पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी भेट घेतलेली आहे। कसबे दिग्रस, कौलापूर आणि मालगावातील 3 महिला वारकऱ्यांचा जेजुरीत अपघातामध्ये मृत्यू झाला होता। चंद्रकांत पाटलांनी मृतांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं। राष्ट्रवादीच्या वतीनं देहू ते पंढरपूर पालखी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांसाठी विशेष आरोग्य सेवा सुरू करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांकडून वारकऱ्यांच्या पायाची मालिश आणि वैद्यकीय उपचार केले जात आहेत। दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार हयात नसल्यानं विठ्ठला दादांना आमच्यात परत पाठवा अशी भावूक साथ देखील कार्यकर्त्यांनी घातली। आमची बारामतीची तालुका असेल, शहर असेल, संपूर्ण तालुक्यातील सगळे पदाधिकारी या ठिकाणी अतिशय मोठ्या उत्साहाने या ठिकाणी माऊलींच्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी आम्ही सर्वजण सज्ज आहोत। आज एक ठिकाणी दुःख आणि एक ठिकाणी आनंद पण आहे। दुःख हेच आहे की आमचा विठ्ठल दादा हरवलेला आहे, पण दादांनी एक शिकवण दिलेली आहे की जो कोणी बारामतीत आपल्या येईल त्यांची सेवा करायची। खूप दुःख वाटतो आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना, कारण आज तुम्ही अख्खी पालखी बघितली तुकाराम महाराजांची येताना की सर्व वारकऱ्यांच्या मनात एकच आहे की दादा पाहिजे होते। दादा विना वारी हीच आमच्यासाठी खूप दुःखाची बाब आहे। आम्ही विठ्ठला पांडुरंगाला एकच मागणी करतोय, आमचे दादा आम्हाला परत दे। आम्हाला आमचं दादा परत आले तर आमच्यासाठी सगळ्यात मोठे आमच्यासाठी एक वारी ठरेल। तर बातमी आहे बारामतीतून। सोमेश्वर नगरामध्ये संत सोपान काका पालखी सोहळ्याचं पहिलं अश्वरिंगण पार पडलं। काकडे महाविद्यालयाच्या प्रांगणात लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या रिंगण सोहळ्यानं उपस्थितांच्या डोळ्याचं पारणं फेडलं। पहिलं अश्वरिंगण पाहण्यासाठी लाखो वारकऱ्यांनी गर्दी देखील केली होती।